हाय हॅलो सर्वांना। आज मी तुम्हाला बेंटो केक बनवून दाखवते आहे। हे बघा बेस वगैरे रेडी करून ठेवलेला आहे आणि हा जो आहे ना हा बेंटो बॉक्स आहे। याच्यामध्ये जो आपण केक बनवतो ना त्याच्यामध्ये आपण तो पॅक करतो आणि तसं मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे पुढे, तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा। जर हे बघा हा बेंटो हे केक पायनॅपल फ्लेवरचा बनवलेला आहे। हा डिमोल्ड करून घेऊया आपण। बघा असं टीन भेटतं। जर हे टीन जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घरातली कोणतं बाउल म्हणजे वाटी वगैरे घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही बेक करू शकता। आता हे बघा ह्याचं कसं असतं ना बेंटो बॉक्सचं। आता हा बॉक्स आहे, आता ह्या बॉक्समध्ये तुम्ही ठेवून बघायचं की आपल्याला प्रॉपर म्हणजे डिझाईन वगैरे केल्यावर हा बसणार का असा, त्यानुसार तुम्ही केक करायचा। जर तुम्हाला केकवर कस्टमरने जास्त म्हणजे डिझाईन वगैरे सांगितलेली असेल किंवा जास्त डेकोरेशन असेल त्याच्यावर, तर तुम्ही त्याचे 2च लेअर करायचे आणि जर सिंपल ठेवायचं असेल ना तर 3 लेअर करायचे। आता हा मला आहे ना सिंपलच त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांनी जास्त डेकोरेशन वगैरे सांगितलेलं नाहीये म्हणून मी सिंपलच ठेवते। हे बघा आता हा फर्स्ट लेअर ना थोडंसं कट करून घेते। नाही केलं कट तरी पण काही हरकत नाही, त्याचे 3 लेअर कट करून घेऊया आपण। छान वाटतो ना, मस्त असा क्यूट वाटतो केक, क्यूट छोटे छोटे केक छान वाटतात। पडला तर हा छोटा आहे ना म्हणून मी हे करते, थ्रेडचा यूज नाही करत। जेव्हा मोठे असतील ना तेव्हाच थ्रेडचा यूज करायचा। आता कसा हा छोटा आहे ना केक, आपण सिंपल नाईफने कट करू शकतो। अशा प्रॉपर अशा लेअरिंग झाल्या पाहिजे। एकदम लास्टची घेतलेली आहे। आता हा पायनॅपल फ्लेवरचा बनवते ना, हे बघा असं सोक करून घ्यायचं। आणि आता हा मला ना मॉर्निंगला द्यायचा आहे ना म्हणून मी आता रात्रीचं करून घेते। आणि त्यांनी क्रीम सुद्धा कमी सांगितली आहे ना, तर मी कमीच क्रीम लावते इथे। खूप कमी क्रीम सांगितलेली आहे त्यांना। हे बघा मी आता क्रश टाकून घेते, पायनॅपल क्रश आहे आणि हे क्रश तुम्ही बघू शकता। हे बघा ह्याच्यात पीस पण आहेत पायनॅपलचे। खूप टेस्ट म्हणजे भारी लागते ह्याची टेस्ट। आता दुसरं लेअर ठेवून घेऊया ह्याच्यावर आपण। आता अशाच पद्धतीने मी करून घेते। कोट वगैरे करून आता ठेवून देते थोड्या वेळ फ्रीजमध्ये आणि मग नंतर आपण फायनल फिनिशिंग करायला घेऊया। सेट करून घेतलेला आहे, आता आपण फायनल फिनिशिंग करायला घेऊया। छोटा केक असल्यामुळे ना थोडं फिनिशिंगला प्रॉब्लेम होतोय, पण थोडं
थोडंसं आपण बेस्ट देण्याचा प्रयत्न करायचा. असं असं मस्त क्रीम लावून घेतलेली आहे. तर आपण फिनिशिंग करून घेतोय बघा. आता त्यांनी कमी क्रीम सांगितल्यामुळं मला पण थोडंसं कमीच क्रीम लावायची आहे, कारण याच्यावर थोडंसं अजून दुसरा शेड येणार आहे ना त्याच्यामुळे. पण ते कसं आहे ना, कमी क्रीम सांगितलं, बेस दिसला तरी हरकत नाही, आपल्याला बॉक्समध्येच तो ठेवून घ्यायचा आहे. म्हणून हे बघ असं छान करून घ्यायचं. आणि आता इथे खाली त्यांनी हलकीशी शेड आपल्याला द्यायची आहे, एकदम सिंपल, फक्त बस असंच द्यायचं. आता हा आपण थोडंसं स्प्रेड करून घेऊया. यालाही प्लेन करून घेते मी. आता ह्या केकला ना बॉर्डर वगैरे काहीच नसते, काही म्हणजे काहीच नाही. सिंपल आणि खूप छान दिसतो, अट्रॅक्टिव्ह असा केक दिसतो. फक्त असं पॅटर्न थोडासा करून घ्यायचा, कारण त्यांनी डिझाईन काहीच नाही सांगितलेली आहे ना, त्याच्यामुळे हे बघ असं फक्त सिंपल करून घ्यायचं आहे. हे बघा आता ना बटर पेपर म्हणजे हे असतो, तर ह्याच्यावर हा केक ठेवून आपल्याला अलगदपणे असं बॉक्समध्ये पॅक करायचा असतो. तर आता कसं ना, मी कस्टमरला आधीच सांगितलेलं आहे माझ्याकडे बटर पेपर नाही आहे, आणि बेंटो बॉक्सच्या खाली जो असं रुमालसारखं येतं तर तो म्हणजे टिश्यू पेपर सारखंच असतं काहीतरी त्याचा पॅटर्न, तो थोडा महाग भेटतो आणि तो क्वांटिटीमध्ये घ्यायला लागतो. तर माझ्याकडे सध्या तरी तो अवेलेबल नाही आहे. मग मी कस्टमरला बोलले, मी हे नॅपकिन आत्ताच आणलेले आहे, तर हा तुम्हाला चालेल का? तर त्यांची काहीच रिक्वायरमेंट नव्हती, ते बोलले ठीक आहे चालेल म्हणून आम्हाला. आता मी ह्याच्यावर करून घेते, ठेवून घेते आपला केक याच्यावर, आणि मग केक आपण बॉक्समध्ये ठेवून घेऊया. हे बघा असं अलगद पद्धतीने काढून घ्यायचा आहे केक. काढून घेतल्यानंतर असा बॉक्सवर ठेवायचा आहे, या सॉरी पेपरवर ठेवून घेते मी. हे करताना ना केक सेट खूप गरजेचं आहे. केक सेट झालेला पाहिजे, तेव्हाच तुम्ही उचलून याच्यामध्ये ठेवू शकता. असा अलगद याच्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. बघा हे बघा आपण असा उचलून ठेवलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आता मी सिंपल नाव काढून घेते याच्यावर. हे बघा सिंपल नाव वगैरे टाकून घेतलेलं आहे, थोडेसे स्प्रिंकल्स टाकलेत, आणि आता हा असा लावून घ्यायचा आपल्याला. तर तुम्ही जर खरंच बनवत असाल ना, तर ह्याच्यासाठी बटर पेपर यूज करा. आता त्यांना अर्जंट होता, माझ्याकडे नव्हतं, म्हणून मी ह्या नॅपकिन म्हणजे हाही नवीनच आहे, मी काल परवाच घेऊन आलेले आहे. तर हे बघ असा बॉक्स पॅक करून घ्यायचा आपल्याला. बघा असा बॉक्स पॅक करून घेतलेला आहे. आता मी इथे नाईफ लावून हा फ्रीजमध्ये सेट करायला ठेवते आणि उद्या त्यांना देते.
चला तर बेंटो बॉक्स रेडी करून फ्रीजमध्ये ठेवून दिलेला आहे. आता जर तुम्हाला बेंटो केक जर ऑर्डर करायचा असेल तर माझा नंबर तर दिलेला आहे, तर तुम्ही मला मेसेज करू शकता, कॉल करू शकता. आणि त्याचबरोबर बेंटो केक तुम्हाला कस्टमायझेशनसुद्धा करून भेटेल. तुम्हाला जी डिझाईन पाहिजे असेल ना ती डिझाईन करून भेटेल तुम्हाला. फक्त एवढंच की म्हणजे नॉर्मल डिझाईन सांगा, कारण की कसं आहे ना मग कस्टमरला कसं आहे ना थोडंसं डिझाईन क्रीम वगैरे जास्त हे नाही होत. जर तुम्हाला जास्त क्रीम जर आवडत असेल तर फुल्ली कस्टमाइजसुद्धा करून भेटेल. त्याच्यासाठी नंबर तर दिलेलाच आहे. चला तर मग बाय.